आज तांदळाचे घावण आणि चटणी करूया। चटणीसाठी घ्यायचं आहे कोथिंबीर, खोबरं, ओलं खोबरं, आल्याचे तुकडे, लसूण, मिरची, याच्यात घालायचं आहे मीठ, थोडी साखर, आणि जिरे। हे सगळं आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आता हे तांदूळाचं पीठ हे आपल्याला घावण करायचं आहे, त्याच्यामुळे तांदूळाचं पीठ, मीठ आणि पाणी हे सगळं मिक्स केलेलं आहे। तेलात तव्यावरती तवा गरम झाला आहे, तेल लावून घेतो। ते चांगलं ढवळायचं, कारण तांदूळाचं पीठ जड असतं, खाली बसतं, ते पूर्ण वर आलं पाहिजे। तसे वाकडं तिकडे झालं तरी चालते, कारण आपला तवा बिडाचा नाही आहे, साधा निर्लेपचा तवा आहे, त्यामुळे तो असंच होणार, पूर्ण गोल येईल याची गॅरंटी नाही आहे। तयार। आता आपण हे उलटायचं। आता हे आपलं धिरडं तयार झालेलं आहे। ही केलेली चटणी त्याच्याबरोबर खायची, त्याच्याबरोबर मेयोनीज पण चांगलं लागतं, लोणी पण चांगलं लागतं, लोणचं पण चांगलं लागतं। हे झालं आपलं तयार धिरडं।